कमोडिटी मार्केट म्हणजे काय आहे, 110 ते 112 कंट्रीजमध्ये म्हणजे 100च्या वर कंट्रीजमध्ये याच्यामध्ये ट्रेड केला जातो. कमोडिटी मार्केट टोटली डिपेंड्स ऑन डिमांड अँड सप्लाय. म्हणजे काय आहे की मागणी आणि पुरवठा याच्यावर सगळं मार्केट अवलंबून असतं. म्हणजे या मार्केटमध्ये तुम्हाला प्रीमियम डीके नावाचा प्रकार नाही बघायला मिळणार. या मार्केटमध्ये सडन फॉल झालेला आहे, सडन राईज झालेला आहे, हे बघायला नाही मिळणार तुम्हाला. का? कारण याच्यामध्ये ऑल ओव्हर ग्लोबमधनं लोक पैसे लावत असतात. ओके. त्यामुळं हे जेन्युइन मार्केट आहे. ऑल ओव्हर ग्लोबमध्ये सगळीकडं ऑथराइज्ड मार्केट आहे. आणि याच्या जीवावरच आपले सोन्या चांदीचे जे भाव आहेत, जर बघितलं आज तुम्ही सोन्याचा रेट बघितला तर उद्या वेगळा असतो, परवा वेगळा असतो. हे कशावरनं होतं? एक कमोडिटी मार्केटवरनं होतं. चांदीचा भाव कमी होतो, जास्त होतो. हे काय आहे? हे डिमांड आणि सप्लाय आहे. आज जर तुम्ही बघितलं तर मी जेवढा स्टडी केलेला आहे तर चिली वगैरे हे जे कंट्रीज आहेत ज्याच्यामधनं गोल्ड आणि सिल्वरचं प्रोडक्शन होतं ते 14.4% पर्यंत होतं आज ताग आहे. या वर्षाचा जो त्यांनी अहवाल सादर केलेला आहे 7.89% पर्यंत आज ते देशाचे प्रोडक्शन आलेलं आहे. याचा अर्थ काय आहे? 6 महिन्यापूर्वी मी माझ्या सेशनमध्ये सांगितलं होतं की सोन्या चांदीचा भाव 100% वाढणार आहे. का? कारण 14% असताना सुद्धा सोनं पुरत होतं का? नव्हतं पुरत. म्हणजे काय? डिमांड काय आहे? जास्त आहे, पुरवठा काय? कमी आहे, प्रोडक्शन. तर आता तर 60%वर आणलेलं आहे. म्हणजे काय? अजून रेट वाढणार.